लोकसभा 2024 ची निवडणूक जाहीर झाली। येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक पार पडणार आहे। या निवडणुकीमध्ये किती मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जातो हे सगळ्यांना माहीत आहे आणि आता हळूहळू या पैशाचे कारनामे समोर येत आहेत। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात न खाऊंगा ना खाने दूंगा, तसेच मोदींची गॅरंटी म्हणजेच भ्रष्टाचारांवर कारवाई असं ते सांगतात आणि भाजपमुळेच देशातील भ्रष्टाचार संपला असा दावा ते करतात। पण दुसरीकडे आता किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे हे समोर येत आहे। एक मोठी बातमी समोर आलेली आहे। चेन्नईमध्ये निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं आहे। या तिघांकडे सुमारे 4 कोटी रुपये रक्कम मिळालेली आहे। चौकशीमध्ये त्यांनी कबूल केलं आहे की ही सगळी रक्कम भाजपचे उमेदवार असलेले नयिनार नागेंद्र यांच्याकडे जात होती आणि त्यांचीच ही रक्कम आहे। येत्या 19 तारखेला तिरुनेलवेलीमध्ये निवडणूक होणार आहे आणि तेथे भाजपचे उमेदवार आहेत नयिनार नागेंद्रन। या प्रकरणी आता तामिळनाडूतील डीएमके पक्षाने भाजपवर हल्ला चढवला आहे आणि भाजपच्या उमेदवारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी रक्कम आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवली आहे आणि पुढील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। पण आता या घटनेमुळे भाजप मात्र अडचणीत आले आहे। मंडळी, तुमच्या या प्रकरणी काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त करा। आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।